शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. त्याचप्रमाणे आमचे वने साहेब ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. तर आज आणि ते विशेष म्हणजे आमचे नवगणे साहेब तसेच वने साहेब हे कुणबी समाजाचे नेते आहेत. कारण हा विषय हा कुणबी समाजाशी रिलेटेड आहे म्हणून महत्वाचा आहे. आणि ते ओरिजिनल कुणबी आहेत, ओरिजिनल. तरी आता या महत्वाच्या विषयावर मी आपल्या इथले प्रकाशचंद्र शेंडगे साहेब यांना विनंती करतो की आपण ही पत्रकार परिषद लवकरात लवकर सुरू करावी. धन्यवाद. या संघटनेच्या माध्यमातून आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. वास्तविकता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आपण गेली 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपण तीव्र पाहिलेलंच आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं आंदोलन झालं आणि ज्या काय मागण्या जरांगे करतील त्या मागण्यापुढं सरकार गोटांगण घालून त्यांच्यासमोर सपशेल झोपून ओबीसीवर अन्याय करणारे GR जे आहेत ते एका पाठोपाठ एक काढण्याची परंपरा जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झाली. आणि त्यातून ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे त्याचे 3-13 जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालेले सगळ्यांनी पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना असेल की नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या, महानगरपालिकांच्या, तर याच्यामध्ये असलेल्या ओबीसीच्या आरक्षणात ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 90% जागा ज्या आहेत त्या कुणबी समाजाचे नावानं बोगस दाखले काढून त्या जागा दिवसाढवळ्या हडप करण्याचं जे पाप आहे ते या महाराष्ट्रात आपण जर पाहिलेलं आहे. आता ज्यांनी असे दाखले घेऊन जागा लढले जिंकलेले आहेत त्यांना 6 महिन्यामध्ये जात पडताळणी करून त्या व्हॅलिडिटी प्रमाणपत्र घेण्याचं बंधनकारक आहे आणि ती मुदत आता संपत आलेली आहे. आणि म्हणून जरांगेंचं आंदोलन जे आता गेल्या आठवड्यात झालं की ह्या जात पडताळणी समित्या ज्या आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव सरकारकडून निर्माण करायचा आणि त्या व्हॅलिडिट्या करून हे निवडून आलेले जे उमेदवार आहेत यांना क्लीन चिट द्यायची अशा प्रकारचं हे जे आंदोलन आहे सकाळी सुरू झालं आणि रात्री संपलं. म्हणजे उन्हात आंदोलन केलं की लगेच GR निघतो. आता पावसाळा येतोय, मग आम्ही काय करायचं? चिखलात बसायचं, GR काढणार तुम्ही. तर हे जे महाराष्ट्राचे सुरू आहे हे महाराष्ट्रातला ओबीसी मुळीच खपवून घेणार नाही. वास्तविकता आमचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती ओबीसी मंत्रालय उपसमिती, मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण झाली. त्यांनी काय निर्णय माझ्या मते गेल्या वर्षी एक निर्णय घेतला होता की हे जे 58 लाख कुणबी दाखले जे इश्यू केलेले आहेत अशा जरांगेचा क्लेम आहे ते कसे इश्यू होऊ नयेत किंवा ओरिजिनल कसे इश्यू होत यावरती एक देखरेख समिती करायची आणि खूप कडक नियम करायचे. काय करायचं सगळं केलं. काय झालं? शेवटी व्हायचं ते झालं ना. म्हणजे आमची जी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिने काय केलं? एवढ्या जागा दिवसाढवळ्या आमच्या लुटल्या गेल्या आणि मंत्रिमंडळ उपसमिती फक्त बघ्याची भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आता काय निर्णय? काही निर्णय नाही. मध्ये बजेट झालं, काय मिळालं ओबीसीला? 25,000 कोटी मराठा समाजाला दिले. आम्हाला किती मिळाले आणि का मिळत नाही? मग ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती करणार नसेल तर त्याची आवश्यकता आम्हाला काय आहे?
म्हणून ह्या ओबीसीवरील अन्यायाची मालिका परंपरा ही असंच चालू आहे आणि त्याच्यामुळं ह्या मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिच्यावरती आता या महाराष्ट्रातील ओबीसींचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे की ही जी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी फेल ठरलेली आहे आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा दिला गेला पाहिजे आणि पुण्यानं नव्यानं त्यांना ओबीसी विषयी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करावी जेणेकरून ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करेल. त्यानंतर आता आमचे धोळे पाटील म्हणाले की नाव बावनकुळे आणि काम सानकुळे यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू केलं जाणार नाही. माझी आपल्या मार्फत विनंती आहे सरकारला की एक तर आमच्या ज्या जागा ज्या आहेत त्या जागा ज्या गेलेल्या आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे जो कायदा जो काय पारित केलेला आहे त्याच्याविषयी तसाने आपल्याला सविस्तर बोलतीलच पण त्या जर हे दाखले जर दिले गेले आणि ते जर जागा व्हॅलिड ठरल्या तर प्रत्येक प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही कोर्टात आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या एक एक जागा ज्या आहेत त्या एक एक जागा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आमचा एक एक कार्यकर्ता जो आहे त्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणारा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि जरा हे सांगतात की आता वेगळं मंत्रालय मराठा समाजासाठी वेगळं मंत्रालय मग प्रत्येक जातीने हे वेगळं मंत्रालय काढणार होतो किती मंत्रालय काढणार आहे किती कक्ष काढणार आहे म्हणजे 450 जमाती फक्त ओबीसी मध्ये आहेत ना एससी एसटीच्या जमाती जर बघितल्या तर किती जमाती होणार एवढे कक्ष तुम्ही काढणार आहात का आणि निधीचं वाटप जे आहे समान वाटप करण्याचं जे आहे तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की जे मराठा समाजाला ते ओबीसीला मग का दिलं नाही. तुम्ही अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मराठा समाजाच्या युवकांना वाटले आमचं त्याबद्दल काही मत नाही पण आमच्या मुलांना तुम्ही हा विकास हे तुम्ही कधी देणार आहात याचं उत्तर सरकारने आम्हाला दिलं गेलं पाहिजे. डीएनए सरकारचा ओबीसीचा आहे हे वारंवार सांगितलं जाते परंतु प्रत्यक्ष कृतीतून मात्र हा डीएनए काय ओबीसीचा असल्यासारखं आम्हाला त्याच्या वाटत नाही आणि त्याच्यामुळं या सरकारकडे आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि जे जे काय या ओबीसीवर अन्याय जो झालेला या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या जरांगेच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाहीये. आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्य बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे. 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे ती आम्हाला 12 तारखेला या मुंबईतूनच आम्हाला करावी लागेल त्याच्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही. या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या ज्या काही सुरक्षा दिल्या होत्या त्या सुरक्षा सुद्धा दिवसाढवळ्या काढून घेतल्या. पुण्याचे एसपी मंगेश ससाण्यांचा रात्री वेळात ते गोळ्या घालून करून त्याला फोन येत आहेत धमक्यांचे मला फोन येत आहे धुळे पाटलाला फोन येत आहे पण ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला काय बिघडतं मला कळत नाही. शेवटी सरकारच्या तिजोरीचाच पैसा लागणार आहे ना आणि म्हणून या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत ओबीसी मंत्रालय कुणासाठी काम करतं हेच आम्हाला कळत नाहीये. एखादा निर्णय झाला बाबा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नाहीये म्हणून हे ओबीसी कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून आता ओबीसी वाटोळा मंत्रालय करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सांगताय की तो डीएनए तुमचा याचा आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही धक्का लागू देणार नाही पण प्रत्यक्षात असे जीआरने सगळ्यात धक्का लागलेला आहे ना जागा तर गेल्या मग धक्का लागला असं कसं तुम्ही समजताय आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की हे जे ओबीसी आरक्षणाचे लसके तोडायचा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे त्यापेक्षा ओबीसीच्या रोषाला जो आहे आपल्याला सामोरे जावं लागेल. धन्यवाद. आता या ठिकाणी कुणबी समाज नेते आहेत ते त्याची प्रतिक्रिया जी आहे ते आज देण्यासाठी आले की कुणबी मराठा हा जो हे चालू आहे त्यामध्ये कुणबीमध्ये कोण त्याचं प्रत्यक्षात कुणबी नेत्यांच्या तोडून आपण ऐकावं
मी नगवडेला विनंती करतो की आपली भूमिका स्पष्ट करा. सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे ओबीसी काम करतो ते अण्णासाहेब आणि आमचे सर्व सहकारी. आज खऱ्या अर्थाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की आम्ही कोकणातील खरे कुणबी का, कारण की आता हे शासन जे मराठा आहेत त्या मराठ्यांना दिवसेंदिवस लाखोच्या संख्येने कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसी मध्ये आणायला मागतायत. परंतु या सरकारला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की कुणबी समाज हा अखंड महाराष्ट्रात आहे, पण मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आहे. हा कोकणातला कुणबी हा शेतकरी आहे. हा काबाड कष्ट करून कायमस्वरूपी शेतीमध्ये काम करणारा हा कुणबी. आपल्या माध्यमातून एकच सांगेन की जो काय आता जरांगे पाटलांचा जो काही ढोंग चालू आहे आणि त्याच्या पाठोपाठ हे सरकार जातोय, जसं जरांगे पाटील म्हणते तशा पद्धतीत हे सरकार चालतोय, ते आता या शासनाने बंद करावं. कारण की खऱ्या अर्थाने आमच्या कुणब्यांवर अन्याय होतोय की आमचे आजही कुणबी बांधव शेतामध्ये काबाड कष्ट करून काम करतायत आणि शेती करून भविष्यात त्यांचा उदरनिर्वाह करतायत. आणि मग जर आमच्या मुळाबाळांच्या प्रश्नावर जर हे मराठे घुसून जर कुणब्यात घुसून ओबीसी मध्ये टाकत असतील आणि आमच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे त्यांना देण्याचा जो घाट त्यांनी घातला असेल तर त्यांनी थांबवावं. त्या शासनाला एकच वाटलं, जरांगेला पण एकच वाटलं की दुसऱ्या समाजाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये जर घुसायचा प्रयत्न केला तर सर्व समाज विरोध करेल. एकच समाज की शांत संयमी समाज, तो कुणबी समाज. त्याच्या माध्यमातून घुसलो तर कोणी अडवा येणार नाही. मी आज आपल्या माध्यमातून एकच सांगतो, आता आम्ही थांबणार नाही, आम्ही आता ऐकून घेणार नाही. जर आमच्यामध्ये जर हे मराठा घुसवत असाल, आम्ही पण कशाच पद्धतीत जसे ते आंदोलन त्याच्या दुपटीने आंदोलन करायची तयारी आहे. आम्ही ते उन्हात बसले, आम्ही पावसात बसू, आम्ही पावसात खड्ड्यात न बसू, रस्त्यावर बसू. आम्ही मागच्या याच्या इशाऱ्यासाठी लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर आम्ही मोर्चा काढला. कुणबी काय त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही दाखवलं. परंतु जर सरकारला वाटत असेल की हे शांत बसून काही असेल यांना दिलं तरी हे शांत बसतील, मी आपल्या माध्यमातून सांगेन की आता सरकारने शांत विचार करून हे करावं. आमच्या कुठेही त्या कुणब्यांमध्ये यांनी घेऊ नये. कुठेही आमच्या कुणबी बांधवाच्या कुणबी तरुणावर जो अन्याय गेले कित्येक वर्ष जर बघितलात तर आमच्या मुलांसाठी, कुणबी बांधव शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जर एखाद्या शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल, एकही जागा मिळत नाही. आज जवळजवळ या ओबीसी मध्ये 450 जाती आहेत. त्या जातींमध्ये आता परत हे मराठा जर घुसत असतील तर ओबीसीचं काय होईल? एक तर मराठांचं पण जे काय द्यायचंय ते देत आहेत, फक्त राजकीय दृष्ट्या त्यांना फायद्यासाठी ते ओबीसी मध्ये घुसवायला जे काही सरकार बघतोय तो त्यांनी थांबवावं. मी आपल्या माध्यमातून एक इशारा देईन की मी तुम्हाला कुणबी समाजाचा नेता, कुणबी समाजाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, जर यांनी वेगळं कुणबी आणि मराठा जर मंत्रालय खोललं तर आम्ही सर्व कुणबी बांधव रस्त्यावर उतरण्याचं राहणार नाही. आता आम्हाला आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. रोज उतरायची तयारी झाली तर लागलं तरी सुद्धा आम्ही उतरायला तयार आहोत. पण आता आम्ही शांत बसणार नाही. अखंड महाराष्ट्रातली कुणबी आम्ही एकत्र येऊ आणि ओबीसीच्या साथीने हा लढाई आम्ही देऊ, एवढंच आम्ही विचार करू. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात न्याय जनगणनेचा एक विषय सुरू आहे.
त्याविषयी ओबीसी समाजामध्ये प्रचंड त्या ठिकाणी संताप निर्माण झालेला आहे की केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की येणारी जनगणना जी आहे त्यामध्ये आम्ही जातनिहाय जनगणनेचा आम्ही करू, परंतु जो काही त्याची प्रश्नावली आली त्यामध्ये 12 नंबरला फक्त SC/STचाच कॉलम आला आणि बाकी सगळे इतर मध्ये आल्यामुळं ओबीसींची अशी धारणा झाली की हे जातनिहाय जनगणना हे सरकार त्यांच्या शब्दापासून मागे फिरते की काय. म्हणून अनेक सरपंचांनी अनेक गावामध्ये जनगणनेवरती भेसकाप करण्याचं काम या ओबीसींच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणून माझी विनंती आहे सरकारला की कोण सांगते की जातनिहाय जनगणना पुढच्या टप्प्यात आहे, कोण म्हणतं त्याच्या पुढच्या टप्प्यात आहे, होणार आहे नाही होणार आहे, याच्याविषयीची स्पष्टता जी आहे ती महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने ही ताबडतोब दिली गेली पाहिजे. नाहीतर आम्हाला जातनिहाय जनगणनेसाठी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे आहे फार मोठं आंदोलन जे आहे ते सरकारला आम्हाला करावं लागेल आणि त्याची जबाबदारी जी आहे ती सरकारवर असेल. आता अनेक गावामध्ये बहिष्कार सुरू आहे, म्हणून लवकरात लवकर सरकारकडून याची स्पष्टता होणं आवश्यक आहे. मी आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे जे पुण्याहून खास पत्रकाराशी आलेले आहेत त्यांना विनंती करेन की त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, नगर परिषदा, त्याच्यानंतर जिल्हा परिषदा याच्या निवडणुका झाल्या. गेल्या 9 ते 10 वर्षापासून काय काय ठिकाणी निवडणुका प्रलंबित होत्या. या संदर्भात ओबीसीचं आरक्षण स्थगित झालं होतं. 28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणुका घेऊ शकतात आणि बाठिया कमिशनने जी आकडेवारी कमी केली होती 33,000 जागा कमी केल्या होत्या त्या परत पूर्ववत केल्या. तिथं लढलो आम्ही आणि त्यामुळे ह्या निवडणुका झाल्या. परंतु आपण जर आता पाहिलं तर महानगरपालिकेपासून पंचायत समितीपर्यंत ओबीसीच्या राखीव जागेवर कोण आला असेल तर 90% ओबीसीच्या राखीव जागेवर हे कुणबी दाखले घेऊन हे प्रस्तावित समाजातले पाटील, देशमुख हे सरंजामदार आलेले आहेत आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण 90% वरवडलं गेलंय. आणि आता या संदर्भामध्ये प्रचलित कायद्यानुसार ज्या वर्गातनं तुम्ही निवडून येता तर त्याची जात पडताळणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं आणि त्या संदर्भामध्ये आता जात प्रमाणपत्र वैधता समितीकडे याच्या सुनावण्या चालू आहे. त्याला काही ठिकाणी आम्ही पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्याच्यानंतर अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असे जे स्वतःला प्रस्थापित म्हणून घेणारे जे 96 कुळातली जी घराणी आहेत त्यांनी ओबीसीत आलेले त्यांच्या विरोधात आम्ही याला तक्रारी केलेल्या सुनावण्या चालू आहेत. आणि ह्या जरांगेचं हे जे उपोषण होतं हे फक्त त्याचसाठी होतं ह्या पडताळण्या पटापट देऊन टाकाव्या म्हणून राज्य सरकारवर दबाव टाकायचा, महसूल खात्यावर दबाव टाकायचा. ते विखे पाटलांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय जरांगे बरोबर बोलतानाचा. तो मी आवाज ऐकू आला तरी मुलांच्या जास्त काळ निवडून समिती वगैरे आपल्याकडे इथं कदाचित ऐकू येणार नाही पण ते काय म्हणतात ते मी सांगतो. ते असं म्हणतात की जात प्रमाणपत्र देण्याचे जे हे आहे हे पहिल्यांदा जात प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याच्यानंतर जात आपल्या महाराष्ट्रामध्ये असा कायदा आहे की जात वैधता प्रमाणपत्र द्यावं लागतं. बाकीच्या राज्यात असं नाहीये आणि मी महसूल मंत्री असताना या जात प्रमाणपत्र देण्याच्या समित्या बरखास्त करा असं माझा भूमिका होती. त्याच्यामुळं मी प्रयत्न करेल की ही जात वैधता प्रमाणपत्राची ह्या समित्याच बरखास्त करायच्या आणि तहसीलदारांनाच अधिकार द्यायचे. म्हणजे काय, म्हणजे जो प्रचलित कायदा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा SC, ST, OBC साठी प्रत्येक जातीसाठी 2000 आणि त्याच्यानंतर माधुरी पाटील जजमेंट नंतर जे नियमावली आलेली 2012ची त्याच्यानुसार तुम्ही जात प्रमाणपत्र जरी घेतलं तरी तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र घ्यावं लागतं. त्यासाठी तुमची वंशावळ सिद्ध करावी लागती. त्यासाठी 1967 डीन डेट पूर्वीचे तुम्ही ज्या जातीचा क्लेम करता ते पुरावे द्यावे लागतात.
ही सगळी प्रोसेस बायपास करायची असं कारस्थान जरांगे आणि हे विखे पाटील यांचं चाललेलं आहे. आणि मला खेदाने म्हणावं लागतंय या संदर्भामध्ये आमच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका काय आहे. ज्यावेळेस पहिली मीटिंग झाली त्यावेळेस स्पष्ट त्याच्यामध्ये निर्णय झाला होता, ठराव झाला होता की बोगस दाखल्या संदर्भात श्वेत पत्रिका काढणार. महाराष्ट्रात अनेक केसेस समोर आल्या की खाडाखोड झालेली आहे. निर्गम रजिस्टरवर आम्ही आता चॅलेंज केलेले, त्या निर्गम रजिस्टरवर 1893 साली जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या का, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे दाखले तयार केलेले. कुठलं एखादं जुनं पान घेतलेलं आणि त्याच्यावर असं सांगितलेलं जन्म मृत्यूचा दाखला आणि त्याच्यावर माग कू पुढं कू, त्या लिप्यांतरकारांनी खोटं लिप्यांतर केलेलं आहे. असे अनेक पुरावे आमच्या समोर येतात. ते सर्रास या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा फडशा पाडला जातोय. या संदर्भात शासन काय भूमिका घेणार. मग जरांगेचा म्हणतात या पडताळणी देऊन टाका, तर मग उद्या आणखीन कोणतरी एखादा वेगळ्या जातीचा XYZ तो उपोषणाला बसेल आणि मला म्हणाल या जातीचे दाखले आम्हाला द्या, नाही तर मी उपोषण करतो, उन्हात करतो, पावसात करतो. मग हे महाराष्ट्र असा चालणार आहे का. आमच्या संविधानिक हक्क अधिकाराचं रक्षण कोण करणार आहे हा आमचा सवाल आहे. या संदर्भामध्ये ते हैदराबाद गॅजेट लागू केलं, आता सातारा गॅजेट लागू करा, मग कोल्हापूर गॅजेट लागू करा. गॅजेट लागू करा म्हणजे काय, गॅजेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती तुमची, तिथं पिकं कशी आहेत, तिथं पाण्याच्या सोयी सुविधा कशा आहेत, पक्षी कोणते आहेत, प्राणी कोणते आहेत, कोणत्या धर्माची माणसं, हे गॅजेट कसं काय लागू करायचं. त्या जरांगेने गॅजेट समोर आणून दाखवावं आणि म्हणावं हे गॅजेट आहे, हे लागू करा. त्याच्यामुळं तो काहीतरी येडी गबाळी मागणी करणार, त्या मागणीच्या दबावाखाली वेगळ्या काहीतरी ह्या अशा गोष्टी करणार. आता राधाकृष्ण विखे पाटील मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष यांनी त्यांच्या पेजवरनं सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांना आदेश देणार आहेत की हे पडताळणी संदर्भामध्ये विशेष शिबिर करा. का बरं विशेष शिबिर एका जातीच्या दाखल्यांच्या पडताळणीसाठी का, तर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे हजारो खोटे ओबीसी कुणबी दाखले घेऊन आमच्या जागा बळकावल्यात, त्यांचा मार्ग सुकर व्हावा. तर या संदर्भामध्ये हा खूप मोठा अन्याय आहे. याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यावं, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने द्यावं. आमचं पालकत्व कोण घेणार. वेगळं ईडब्ल्यूएस आरक्षण होतं ते ह्या जरांगेला नकोय, तिथनं मराठा बांधवांना बाहेर काढण्याचं पाप ह्या मनोज जरांगेने केलंय. हे फक्त राजकीय आरक्षणासाठी हे असं करून आणखीन यांची एक मागणी काय मान्य केली, गुन्हे रद्द करा, गुन्हे मागे घ्या. त्या पोलिसांची डोकी फोडल्यात, महिला पोलिसांची डोकी फोडल्यात, गंभीर गुन्हे ते सरसकट मागे घ्या. मग ओबीसी आंदोलनासाठी आम्ही स्वतः, मी लक्ष्मण आके, आम्ही इथे त्या गिरगाव चौपाटीवर इथं आम्ही पाण्यात उतरलो, आमच्यावर अजून गुन्हा दाखल आहे. ओबीसीचे गुन्हे दाखल नाही करायचे. त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी दुःख आहे, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे, अनुकंप तत्वावर नोकरी द्यावं. ओबीसी जो 2 सप्टेंबरचा JR आला आणि त्यावेळेस भयभीत झालं महाराष्ट्रामध्ये सर्व ओबीसी. इतक्या जणांनी, याच्यापेक्षा जास्त आहे, इतक्या जणांनी ओबीसीच्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा ओबीसीच्या या काळजीपोटी आत्महत्या केल्या. मग ही लेकरं कोणाची आहेत, यांचं पालकत्व कोण घेणार आहे का, आमच्याकडे कोण बघणारच नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इतका मोठा अन्याय होतोय. आम्हाला जर वाऱ्यावर सोडणार असेल तर आम्ही जरांगेपेक्षा आणखी 450 जातींना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू. कारण की आता अन्याय सहन होत नाहीये, इथं आमचा कोण वाली नाही. त्यामुळं या जरांगेचे लाड तुम्हाला पुरवायचे असतील ते लाभ सारथीला, अण्णासाहेब पाटील महामंडळाला करोडो रुपये द्या, काय हरकत नाही. आमच्या महाज्योतीचं काय, आता आमच्या ओबीसी जे मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत जे कर्ज प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात काय, त्याच्या निधीचं काय. एका बाजूला मराठा कुणबी मराठा फक्त 2 एका जातीसाठी करोडो रुपये आणि तेवढ्याच बरोबरीने त्याच प्रमाणामध्ये 450 जातींमध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाला तेवढाच निधी. सारथीचे तुम्ही जागा अलॉट केलेल्या बघा हॉस्टेलसाठी आणि महाज्योतीचं बघा. एवढा मोठा तुझा भाव अन्याय ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे.
आमच्या विद्यार्थ्यांच्या ह्या कुणबी दाखल्यांमुळं विद्यार्थ्यांचे आमचे ऍडमिशन चाललेत, आमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करू. आणि ते फक्त चमकोगिरीचं नसेल, 13 तासातलं नसेल. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही मोठ बांधून हे आंदोलन करू. यानंतर आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील मार्गदर्शन. नमस्कार. आत्ता या राज्य सरकारचं जे चाललेलं आहे, खरं तर राज्यातल्या जो मागासवर्गीय, दलित, वंचित, शोषित समाज आहे यांच्या न्याय हक्काचं रक्षण करण्याचं काम या किंवा जबाबदारी ही या सरकारची आहे. ही जबाबदारी पार पाडायला हे सरकार अतिशय सपशेलपणे फोल ठरत आहे, पूर्णपणे अपयशी ठरतंय. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये मराठा समाजाला एक न्याय द्यायचा, त्यांना निधी द्यायचा आणि ओबीसी समाजाला निधी द्यायचा नाही. सगळे कायदे मराठा समाजाच्या प्रमाणे करायचे, ओबीसी साठी ते काही करायचे नाही. कायदे अस्तित्वात आहेत ना, ज्याला जात पडताळणी काढायची, ज्याला जात दाखला काढायचा आहे, 600 जातींसाठी एक कायदा आहे आणि सगळे त्याच प्रोसिजरनी करतायत. कोणालाही अडचण नाहीये, सगळे त्याच प्रोसिजरनी पडताळणी करतायत. मग कशाला एका समाजासाठी फिट इन करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे जी आर काढत असाल, विशेषतः 2 सप्टेंबर वगैरेचे जे जी आर काढता तुम्ही, तर त्याच्यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय होतो. तर त्यामुळं हे अन्याय होत असताना मुळात माझा प्रश्न असा आहे की मराठा मंडळ उपसमिती यांचं ज्युरिस्डिक्शन काय? ओबीसी तुम्ही एसीबीसी पुरतं बोला ना, मराठा समाजापुरतं बोला ना. ओबीसी समाजाचे दाखले कसे द्यायचे हा मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचा भाग नाही, त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचा भाग आहे. त्याच्यावर फार फार तो कोण बोलू शकतो? तर सामाजिक न्याय विभाग बोलू शकतो किंवा ओबीसी मंत्रालय बोलू शकतो किंवा ही मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ही बोलू शकते. पण याच्यामध्ये हे सामाजिक न्याय खातं हेच मुळात सामाजिक अन्याय खातं बनलेलं आहे. कुठेही ओबीसी समाजाचे प्रश्न हे घेत नाहीत. आम्ही वारंवार मराठा उपसमिती ज्या पद्धतीने मीटिंग घेते, कार्यकर्त्यांपर्यंत जाते, तिथं अध्यक्ष जाऊन पार ते उपोषणकर्त्यांचं डोकं मांडीवर घेऊन बसतात. पण आमची मंत्रिमंडळ उपसमिती अतिशय खेदाने सांगायचं वाटतंय की हे बैठकांना आम्हाला बोलवत नाही, आमच्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही, आमच्या पत्रांना रिप्लाय देत नाही, ओबीसी कार्यकर्त्यांचे फोन सुद्धा देखील उचलत नाहीत. आम्ही ज्या अधिकृत तक्रारी केल्यात त्या तक्रारीची देखील दखल ही समिती घेत नाही. अशामुळे या समितीचं इनफॅक्ट मला तर उलट खेदाने सांगावंसं वाटतंय की ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इथं पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये खोट्या ओबीसी उमेदवारांचा प्रचार करत बसले होते. तर मग असेच जर कुंपणच शेत खात असेल तर मग आम्हाला न्याय देणार कोण? मग मंत्रिमंडळ उपसमितीचा हा जो घात घातलाय कशासाठी? मग बरखास्त केलेली बरी ही. तेच आम्ही जसं अन्न म्हणले की चंद्रशेखर बावनकुळे नाव लावायचं, बावनकुळ्यांचं काम करायचं 96 कुळ्यांचं, हे चालणार नाही. अतिशय ढिसाळ कारभार, काही कामकाज नाही. मग ती समिती नव्हतं ते बरं होतं, कमीत कमी आम्ही डायरेक्ट सरकारशी संवाद साधत होतो. आता यांनी एक अडथळा पैदा केला ही समिती करून. यांनी काही कामकाज केलेलं नाही. त्यांनी श्वेतपत्रिका ओबीसीच्या आरक्षणाचं काय झालं ते नंतर काढता येईल. यांनी कामकाज 1.5-2 वर्षात काय केलं ते बघावं लागेल आम्हाला. काहीच कामकाज केलेलं नाही. साधे तक्रार, अधिकृत केलेली तक्रारवर देखील कारवाई यांची होत नाही. याच्यामध्ये जे आहे की आमची आता एकच मागणी आहे. नुकतंच ज्याप्रमाणे बंगालमध्ये अण्णा इलेक्शन झाले, आपल्या सगळ्यांना माहिती, तिथं ममता बॅनर्जीचं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीचं सुवेंद्र अधिकारीचं सरकार आलं. त्या सरकारने पहिला निर्णय काय घेतला? 2.25 कोटी जात दाखल्यांचं रिचेकिंगचा निर्णय या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेला आहे बंगालमध्ये. आमची तीच मागणी आहे. 1995 पासून दिलेले जे पण विशेषतः कुणबी दाखले, जे पण वादग्रस्त दाखले, आम्ही आज या प्लॅटफॉर्मवर मागणी करतो. 1995 पासून दिलेल्या एससी एसटी ओबीसीचे वादग्रस्त विशेषतः कुणबीचे दाखले यांची सरसकट रिचेकिंग करावी. कारण काय होतं, एक दाखला तुम्ही देता, तो कुठल्या तरी ग्रामपंचायतीचा असतो, ते पैसे खाऊन दिले तर ही जात पडताळणी समितीचे 26-27 हे भ्रष्टाचाराची कुरणं झालेली आहेत. अक्षरशः जात पडताळणी प्रमाणपत्राचे रेट ठरलेले आहेत, कास्ट सर्टिफिकेटचे रेट ठरलेले आहेत, अहवाल दक्षता विभागाच्या अहवालाचे रेट ठरलेले आहेत. म्हणजे या समित्या बनवून ज्यांचं काम आहे प्रोटेक्ट करणं या ओबीसी समाजाला, हे भ्रष्टाचाराचं केंद्र बनवून चाललेले आहेत.
अशा पद्धतीने जर सरकार कामकाज करणार असेल तर हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही. ओबीसी हे सहन करणार नाही आणि याच्या पुढे ओबीसी समाजाला रस्त्यावर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि जर ओबीसी समाजाला, वंचित समाजाला, शोषित समाजाला जर आपल्या न्याय हक्कांसाठी, आपल्या निधीसाठी जर दरवेळेस रस्त्यावरच उतरायचं असेल तर मग हे सरकार काय कामाचं? आमचा सरकारकडे प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने जर हे सरकारने आमचं ऐकलं नाही, परत जातीय जनगणना आहे, निधीचे प्रश्न आहेत, आमच्या समोर इतकं म्हणजे अक्षरशः आबाळ फाटले इतके प्रश्न आहेत. त्यामुळे कुठं कुठं ठिगळ लावायचा हा विषय. आणि ज्यांना काम, ज्यांचं हे काम आहे, सामाजिक न्याय मंत्री असतील, ओबीसी मंत्री असतील, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती असतील किंवा विविध ओबीसी सेलचे त्यांचे पदाधिकारी असतील, यांच्या नाकर्तेपणामुळे, यांच्या निकम्मेपणामुळे त्रास ओबीसी समाजाला होत आहे. साधा 2 सप्टेंबरचा GR चा विरोध करण्याची देखील ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची हिंमत झाली नाही. सरकार विरोधी एकही निर्णय सरकारने घेतला असेल त्याच्या विरुद्ध बोलण्याची सुद्धा हिंमत यांची होत नाही. तर मग हे पाहिजेत कशाला? हे काम करतात काय? आम्ही दरवेळेस सांगतो, दरवेळेस म्हणतात श्वेतपत्रिका काढा, दरवेळेस म्हणतात आम्ही त्याचं पुनर्लोकन